नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचा मस्त असा एक गोड पदार्थ बनवतोय. तर हे गुळाचे गुलगुले छान खुसखुशीत तयार होतात आणि करायला अजिबात वेळ लागत नाही. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. गुलगुले करण्यासाठी इथे मी पाऊण कप गूळ घेतलाय. तर हा गूळ मी किसणीवर किसून घेतलेला आहे. आता तेवढंच म्हणजे पाऊण कप यामध्ये पाणी घालायचंय. तर सुरुवातीला पाणी एवढंच घालायचं, गरज पडली तर आपण नंतर घालूया. आणि एखाद्या चमच्याने किंवा अशा विस्कने आता हा गूळ या पाण्यात विरघळून घ्यायचा आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया, नंतर हा गूळ आपोआप विरघळतो. आणि हे पाणी आता असंच बाजूला ठेवूया. इथे मी आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे गुलगुल्यांना आकार चांगला येतो. म्हणजे आपण तेलामध्ये जेव्हा गुलगुले सोडतो तेव्हा ते पसरतात, पण थोडासा रवा असला की छान त्याला आकार येतो. 2 चिमूट मीठ घालूया. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ खायला आणखी स्वादिष्ट लागतो. अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 चमचा मी बडीसोपची पूड घातली आहे. तर बडीसोप मी खलबत्त्यात थोडीशी जाडसर कुटून घेतली होती. या गुलगुल्यांमध्ये ही सोप खूप मस्त लागते, तर जरूर घाला. गूळ पण आता पूर्ण विरघळलेला आहे. तर हे पाणी आपण गाळून घालूया, म्हणजे कचरा असेल तर गाळणीत वर राहतो. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गुळाचं पाणी घातल्याबरोबर या पिठाने ते सगळं शोषून घेतलंय. तर आणखी पाणी लागणार आहे. वरून गरज पडली तर तुम्ही साधं पाणी घालू शकता. तर मी पाणी घालून इथे अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलंय. चांगलं याला 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचं. जितकं तुम्ही जास्त या मिश्रणाला फेटून घ्याल तितके गुलगुले हलके तयार होतात. 2 ते 3 मिनिट या पिठाला फेटून घेतल्यानंतर आता पाव चमचा खायचा सोडा घालूया. सोडा घातल्याने हे गुलगुले अजिबात गच्च होत नाहीत. याला छान जाळी पडते आणि खायलाही मग हलके मस्त खुसखुशीत लागतात. पुन्हा एखादा मिनिट फेटून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता असंच आपण 10-15 मिनिट झाकून ठेवूया. तर आता हे पीठ आपलं पाहिजे तसं तयार झालेलं आहे. लगेच गुलगुले तळून घ्यायचेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर आता छान पाहिजे तसं तयार झालेलं आहे. पाण्यात हात बुडून घ्यायचे आणि मग पीठ घेऊन यामध्ये अशा पद्धतीने सोडायचं. हाताला पाणी लावून घेतलं म्हणजे हे पीठ पटकन सुटून येतं. तर मी आता गॅसच्या साईडने हे पीठ सोडतीये, त्यामुळे मला थोडंसं अवघड जातं आहे. समोरून सोडल्यावर पटापट हे गुलगुले तेलात सोडता येतात. पहिल्या बॅचला थोडेसे कमीच सोडायचे. एकदा का आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला की मग कढईत बसतील तेवढे तुम्ही सोडू शकता. आणि थोड्या वेळ याला हात लावायचा नाही. थोडेसे सेट झाले की असे ते तेलाच्या वर येतात, मग पलटून घ्यायचे. सारखं त्याला उलटसुलट करायचं म्हणजे एकसारखा रंग येतो. तरंगायला लागले की ते उलटे सुलटे होतात, त्यामुळे त्याला सतत झाऱ्याने किंवा चमच्याने उलटसुलट करायचं. तर इथे छान असा याला आता रंग आलेला आहे. मस्त तळून झालेत, काढून घेऊया. दुसऱ्या बॅचला मी थोडेसे जास्त सोडले आहेत. आता मला अगदी पटापट तेलामध्ये हे गुलगुले सोडता येत आहेत. मीडियम फ्लेमवर उलटसुलट करून तळून घ्यायचेत. असा एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे उलटसुलट करून घ्यायचे, म्हणजे थोडं सोपं जातं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये केळेसुद्धा घालू शकता. मी बऱ्याच वेळेस घालत असते, पण आज माझ्या घरी नव्हतं त्यामुळे घातलं नाही. दुसऱ्या बॅचचे पण इथे तळून झालेले आहेत. सुरेख असा याला पण रंग आलाय. असेच आता सगळे तळून घ्यायचेत. तर अवश्य करून पहा. सध्या पावसाळासुद्धा आहे. गरमागरम असे पदार्थ पावसाळ्यात खायला एकदम छान लागतात. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.